नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 2च दिवसात आता हा उपाय केल्याने 100% नष्ट होणार हरभरा पिकातील संपूर्ण घाटेअळी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 2च दिवसात आता 100% नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण घाटेअळी। पण असा कोणता तो उपाय, असं कोणतं ते कीटकनाशक की ज्याच्यामुळे फक्त 2च दिवसात आता 100% नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण घाटेअळी। याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व आपलं होणार घाटेअळीपासून हरभऱ्याच्या पिकाचं नुकसान 100% रोखण्यासाठी आपण सर्व कास्तकार बांधवांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 2च दिवसात आता हा उपाय केल्याने 100% नष्ट होणार हरभरा पिकातील या ठिकाणी संपूर्ण घाटेअळी। जर आपल्या हरभऱ्याच्या पिकावरती घाटेअळीचं भयंकर संकट असेल व यासोबत इतर कोणत्या आणखीन अळ्या असतील तर या सर्वांचा बंदोबस्त फक्त 2च दिवसात होणार। आणि यासाठी एक असा उपाय तुम्हाला सांगणार की जेव्हा उपायाचा वापर केल्याने फक्त 2च दिवसात आता 100% नष्ट होणार हरभरा पिकातील घाटेअळी व इतर संपूर्ण अळ्या। मग आता उपाय जाणून घेऊयात की ज्या उपायामुळे आता 2च दिवसात 100% नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण घाटेअळी। बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं पीक हे फुलोरा अवस्थेतून घाटे अवस्थेत परावर्तित होते, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाटेअळी व इतर अळ्यांचा प्रकोप होत असतो। थोडं जरी ढगाळ वातावरण दिसलं तर या वातावरणामध्ये अतोनात अळ्या या ठिकाणी आपल्या हरभऱ्याच्या पिकाचं नुकसान करू शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो करायचं काय, या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरभऱ्याच्या पिकावरती असणाऱ्या अळ्यांचे या संकटाचा नायनाट करण्यासाठी हे संकट स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 यापैकी कोणत्या परिस्थितीत आहे यावरून आपल्याला या ठिकाणी उपायांचा वापर करायचा आहे। म्हणजे बघा मित्रांनो, समजावून सांगतो की आपला हरभऱ्याचं पीक याच्यावरती अळींचा व घाटेअळीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव नाही, फक्त एक 10-20%। तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक काम करू शकतात की जो निंबोळी अर्क ज्यात ॲझोटिबॅक्टेरिया असते हे जर आपण या ठिकाणी फवारलं तर तुम्हाला सांगतो याच्यामुळं त्या असणाऱ्या घाटेअळीचा व इतर अळ्यांचा 100% बंदोबस्त होऊन जातो। कारण याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कडवट चव आणि एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, ज्यामुळं अळ्या नवीन जे प्रजनन करू शकतात ते होत नाही आणि शिवाय 15 ते 20 दिवस तिथून अळ्या गायब होतात आणि याच्यामुळं आपलं नुकसान 100% टाळता येऊ शकते। आता हे झालं स्टेज 1 किंवा जेव्हा नुकसान 10 ते 20%, पण जेव्हा नुकसान हे 30 ते 50% पर्यंत आहे तर अशा परिस्थितीमध्ये स्टेज 2 मध्ये कीटकनाशकाचा वापर करावा लागतो।
कीटकनाशकामध्ये तुमचं नुकसान 20 ते 30, 30 ते 40% दरम्यान म्हणजे 50% खाली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण इमामेक्टिन बेन्झाईट किंवा यालाच आपण पर्याय म्हणून क्लोरोपायरीफॉसचा वापर करू शकतो. आता हे जे आहे मित्रांनो, तर याचा वापर करत असताना प्रमाण वेगळे कारण 15 लिटरच्या पंपाला इमामॅक्टिन जे आहे ते 35 ते 40 ग्रॅम घ्यायचे आणि जे या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लोरोपायरीफॉस म्हटलो, तर क्लोरोपायरीफॉसचा वापर हा या ठिकाणी आपल्याला किती करायचा, जर 20% असेल तर 15 लिटरला 50 ml आणि जर ते 50% प्रवाही असेल तर आपल्याला 15 लिटरला 35 ml करायचे. म्हणजे या पद्धतीनं जर समजा एक 20 ते 40% दरम्यान नुकसान 50%च्या खाली असेल तर, आणि ज्या वेळेस नुकसान हे 50%च्या पातळीला ओलांडून स्टेज 3 मध्ये गेले, त्यावेळेस मात्र आपल्याकडे पर्याय नाही, आपल्याला हेवी डोसेसचा वापर करावा लागतो, ज्यामध्ये दोनच ऑप्शन येतं, एक तर ॲम्प्लिगो वापरा, नाहीतर या ठिकाणी कोरायझन. मागच्या वर्षी ॲम्प्लिगो वापरला असेल, यावेळेस कोरायझन वापरा, मागच्या वेळेस कोरायझन वापरला असेल तर यावेळेस ॲम्प्लिगो वापरा. म्हणजे कसं एकसारखं जर आपण कीटकनाशक वापरलं तर त्या आळ्यांना सुद्धा सवय होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्यांचा नायनाट म्हणावा तसा होत नाही. तर या पद्धतीनं जर आपण आपल्या असणाऱ्या हरभऱ्या पिकाचं निरीक्षण करून स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अशी जर या ठिकाणी वर्गवारी केली, तर मला वाटते बऱ्यापैकी आपण या घाटे अळीला व इतर अळ्यांचा बंदोबस्त करण्यात यशस्वी होऊ शकतो, तो देखील जास्त खर्च न होता. आता फक्त एवढंच आहे की ही फवारणी घेत असताना आपण एक काम करावं की यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक वापरा, त्याची फार आवश्यकता असते हरभऱ्याच्या पिकाला. त्यासोबत एखादं टॉनिक वापरा आणि सोबत 05234 हे जर विद्राव्य खत वापरलं तर तुम्हाला रेकॉर्ड हरभरा उत्पादन यंदाच्या वर्षी मिळू शकते. कारण वारंवार फवारणी आपण घेऊ शकत नाही, ते खर्चिक पडते, म्हणून सोबतच फवारणी घेतली तर आपला फायदा होऊन जाईल. तर ही माहिती आणि हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.